सो आज आपण बोलणार आहोत एकांकिका या विषयाबद्दल. माझ्या तोंडून कायम तुम्ही एकांकिका हा शब्द ऐकला असेल, म्हणजे आपल्या या व्हिडिओजमध्ये. पण एकांकिका म्हणजे काय? तर एकांकिका म्हणजे ज्याला एकच अंक असतो आणि ज्याचं ड्युरेशन किंवा ज्याची वेळ साधारण 30 किंवा 45 मिनिटांची असते. त्या 30 किंवा 45 मिनिटात ती एकांकिका संपते. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की त्याच्यातली कला ही उत्कृष्ट नसते, असं अजिबात नसतं. एकांकिकेतनं सुद्धा आशय विषय इतका सुंदररित्या समजतो की त्यातून ती सादर करणाऱ्या कलाकाराला अतिशय आनंद मिळतो. लिहिणारा सुद्धा लेखक हाच विचार करून कायम एकांकिका लिहित असतो आणि दिग्दर्शकांनी सुद्धा अनेक बारकावे शोधून ही एकांकिका दिग्दर्शित केलेली असते. मग अगदी छोट्यातला छोटा विषय असू दे, तो 45 मिनिटं कसा फुलवायचा हे खरं कौशल्य लेखकाचं आणि दिग्दर्शकाचं. म्हणजे लेखक एखाद्या छोट्या विषयावर बरंच काही लिहू शकतो, पण त्याने लिहिलेला तोच आशय दिग्दर्शक कलाकाराकडनं त्याच्या ऍक्टिंग मधून काढून घेतो. याला म्हणतात खरा दिग्दर्शक. अगदी छोट्यातली छोटी कलाकृती सुद्धा आपल्याला मोठी करता आली पाहिजे. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, भव्य किंवा एक अशी छान त्याला आकार वळण देता आलं पाहिजे आणि तेच दिग्दर्शक देत असतो. मग ती संदेश कुलकर्णींची पार्टनर्स असू दे किंवा महेश एलकुंचवारांनी लिहिलेली सोनाटा एकांकिका असू दे. खरं तर तसं बघायला गेलं तर सोनाटा हा ऍक्च्युली दीर्घांक आहे. बरोबर, दीर्घांक म्हणजे काय हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. एकांकिकेच्या थोडंसं पुढे जे जातं त्याला दीर्घांक म्हणतात. म्हणजे एकांकिका 30 किंवा 45 मिनिटांची असते, तर दीर्घांक त्यापेक्षा थोडासा जास्त असतो. म्हणजे त्याची थोडीशी वेळ जास्त असते. त्याच्यात सगळा आशय मांडला जातो. आपल्याला काय सांगायचंय, त्याच्यातनं कुठला विषय कुठला आशय आपल्याला मांडायचा, या सगळ्या गोष्टी वेळोवेळी दीर्घांकातनं सांगितल्या जातात. इतकंच कशाला, तर आता लिअर जयंत दळवींनी लिहिली, तर त्या ह्याच्यात सुद्धा त्यांनी एक मोठं नाटक आहे राजा लिअर, शरद भुताडे यांचं असेल किंवा लिअरचं काय झालं हे नाटक असेल, त्या नाटकाची 30 मिनिटाची किंवा 45 मिनिटांची एकांकिका करून लिअर ही एकांकिका आम्ही मुक्तीत सादर केली आणि ती इतकी सुंदर लिहिली होती ना. म्हणजे नाटकातलं नाटक ज्याला म्हणतो ते म्हणजे लिअर. आता मी सगळंच तुम्हाला सांगणार नाहीये त्या विषयाबद्दल, नंतर कधीतरी त्या विषयाबद्दल मी तुमच्याशी गप्पा मारेन. पण थोडक्यात एकांकिका हा फॉर्मॅट आपण T20 बघतो क्रिकेटमध्ये, तशा पद्धतीचा असतो. म्हणजे नाटक कसं 2 तास 2.5 तास 3 तास असतं, तसंच एकांकिका ही 30 किंवा 45 मिनिटांची असते. पण ती सादर करताना कौशल्य फार लागतं. म्हणजे नाटकात 2 अंक असतात. पहिला अंक थोडासा रेंगाळला, थोडासा पुढे मागे झाला तर काही हरकत नाही. किंवा स्पर्धेत गेल्यानंतर आपल्याला जेवढी 2 तास किंवा 2.5 तास वेळ दिलीये, त्या वेळेत तो अंक आपण सादर केला की झालं. एक अंक सादर झाल्यानंतर आपल्याला मध्ये ब्रेक असतो. 15-20 मिनिटांचा ब्रेक नंतर पुन्हा दुसरा अंक सादर करायचा असतो. मध्ये खूप ब्लॅकआउट्स आणि मध्ये आपल्याला खूप वेळ मिळालेला असतो. पण एकांकिकेत तसं नसतं. मध्ये ब्रेकच देता येत नाही. एकदा सलग चालू केलं की संपेपर्यंत स्टेजवरून तुम्ही हलू शकत नाही. फक्त ब्लॅकआउटला तुम्ही विंगेत जाऊ शकता आणि ते जे काही चेंजिंग असेल ते चेंजिंग, त्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही. म्हणून त्याला एकांकिका म्हणतात आणि त्याला जास्त कष्ट लागतात आणि ते करताना प्रचंड तारांबळही उडते. पण एकदा सवय झाली की काही वाटत नाही. त्यामुळे एकांकिका, दीर्घांक, लघुनाटिका, नाटक या सगळ्या गोष्टी आपल्याला
सोयीच्या वाटण्यासाठी त्याची पहिल्यांदा प्रॅक्टिस केली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपल्याला आपलं रोजचं जीवन किंवा आपली लय ही बदलता आली पाहिजे. रिदममध्ये आपण म्हणतो ना की वाव हा काही रिदम आहे, तशा पद्धतीने रिदममध्ये आपल्याला आपली सगळी कामं आणि आपलं आयुष्य जगता आलं पाहिजे. जर जिथे गरज आहे गतीची तिथे गती लावली पाहिजे आणि जिथे गरज नाही तिथे गती कमी केली पाहिजे. त्यामुळे आपोआप सवय होते एकांकिका सादर करण्याची आणि डिरेक्टली नाटकही सादर करण्याची. त्यामुळे तुम्हाला फरक समजला असेल. 2 तासाचं जे असतं, 2.5 तासाचं जे असतं किंवा 2.5 तास 3 तास जे असतं 2 अंकी, ज्याच्यात 2 अंक असतात, मध्यांतर असतो, त्याला नाटक म्हणतात. आणि ज्याला मध्यांतर नसतो, सलग एका अंकात ते 30 किंवा 45 मिनिटात सादर करायचं असतं, त्याला एकांकिका म्हणतात. आणि दीर्घांकही तुम्हाला लक्षात आला. बर, आता मी तुम्हाला बऱ्याचशा एकांकिकांची उदाहरणं दिली. तुम्ही मला सांगा तुमची आवडती एकांकिका कुठली, किंवा तुम्ही कुठली एकांकिका केली आहे, कुठली वाचली आहे. आणि हो, सगळ्यात उत्तम एकांकिकांसाठी मी जर तुम्हाला एक ऑप्शन सजेस्ट केला तर चालेल. दरवर्षी प्रत्येक ठिकाणी पुरुषोत्तम करंडक होत असतं. पुरुषोत्तम करंडकमध्ये होणाऱ्या एकांकिका आवर्जून पहा. त्यामुळे आपल्याला लाईटचं, वेशभूषेचं, रंगभूषेचं, नेपथ्याचं, ऍक्टिंगचं सगळ्याचं एक वेगळं रूप बघायला मिळतं. स्पर्धेत सादर करायचे, लॉट्स कसे पडतात, लॉट्स नंतर तिकडची तयारी कशी असते, मग ते कसं सादर केलं जातं, सगळं सगळं सगळं. त्यामुळे मला नक्की सांगा की तुमची कुठली आवडती एकांकिका आहे, किंवा तुम्ही कुठली बघितली आहे, किंवा तुम्ही कुठल्या एकांकिकेत काम करताय. ओके, सो भेटू पुन्हा एका नवीन विषयासह. तोपर्यंत बाय बाय.